ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आज डेफिनेटली जो आहे आज भाग जो पाहणार आहे हा पाहणार आहे अनएम्प्लॉयमेंट, ज्याला आपण मित्रांनो काय म्हणतो तर बेरोजगारी मित्रांनो जे हे असं म्हणतो. आता विषय असा आहे बेरोजगारी म्हणजे काय. तुमच्याकडनं पटापट मला जे उत्तर हवी आहे, ठीक आहे, पटापट सांगा बरं काय होतं बेरोजगारी म्हणजे. चला बोलत चला, मी तुम्हाला पहिलेपासून दिवसापासून सांगतोय, तुम्ही थोडं बोलत चला, ठीक आहे. चला काय होते बेरोजगारी म्हणजे, नाही तर मला विचारावं लागेल दुसरा पर्याय. चला पटापट सांगा बेरोजगारी म्हणजे काय. उत्पन्नाचं कुठलंही साधन नसणे. बेस्ट. अजून चला पटापट पटापट. ओ भानो पटापट सांगा तुम्हाला. अरे तुम्ही ज्या प्रोसेस मधून जात आहात, मी काय लक्षात घ्या, तुम्ही ज्या सिच्युएशन मधून जात आहात ती सिच्युएशन तुम्हाला सांगायची आहे. बरोबर आहे रामचंद्र, काही चुकीचं बोलतोय का. हा ना, सांगतच नाही कधी पोरंट. अरे सध्या बेरोजगार लय खतरनाक आहे, ठीक आहे. चला सांगा बरं पटापट बोला, नाही तर मी विचारतो बाकीच्यांना, ठीक आहे. हो, दुसरा पर्याय माझ्याकडे आहे, ते चार्टचं कायच करावं की कळत नाही कधी कधी. बर, कोणताही जॉब नसते. बर, अजून अजून दीक्षा सांगते. दीक्षा सांग बरं छानपैकी काय होते बेरोजगारी म्हणजे. बर, पात्रता असून रोजगार नाही म्हणते, ठीक आहे, विशाल असं म्हणतो. बरं इकडे का ऋषिकेश भावा सांग बरं. ओ ऋषिकेश सांग काय होते बेरोजगारी म्हणजे. भावांनो तुम्ही आहे ना सगळे इथं, की बस लेक्चर सुरू करून देईन पुढे गायब झाले. ओ भावांनो आपला आवाज येतोय ना तुम्हाला. दीक्षा बोलणार आहे तू, सांग. कुठल्याही प्रकारचा इन्कमचा स्रोत नसणे. अच्छा, कुठल्याही प्रकारचा इन्कमचा स्रोत नसते. बरं दीपिका काय होते, पटापट सांगा रे बाबा. सर एका स्पेसिफाईड एज मध्ये पर्यंत आपल्याकडे काही जॉब नाहीये आणि इन्कमचा सोर्स नाही, त्याला अनएम्प्लॉयमेंट म्हणतात. बर, इकडं कोण आहे, वैष्णवी. वैष्णवी एकच आहे आज. वैष्णवी काय होतं बेटा अनएम्प्लॉयमेंट. अब्सेन्स ऑफ काय अब्सेन्स ऑफ रोजगार सर. अच्छा, याला अर्ध मराठी अर्ध हिंदी. अब्सेन्स ऑफ रोजगार म्हणजे लोकांजवळ काम नसतं ना, तर मग आणि इट लीड्स टू की देशाची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती त्यांनी खालावते. लोकांजवळ काम नसेल तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण लोकांचा कमी होतो. आणि एवढंच. ओके चला मेघा सांग बरं. आमचा तुषार बरेच वर्षानंतर आला एकदम बॅचले. मेघा ताई सांगा. काम नसणे सर. बर, ते मराठी. तुषार भावा सांग बरं. हे काही पुरं सांगून नाही राहिलं व्यवस्थित बरोबर. सर कुठल्याही प्रकारचं काम. अच्छा, कुठल्याही प्रकारचं काम नसते. पूजाला काय वाटते, पूजा सांग बरं एखादं चांगलं उदाहरण, वेगळं काहीतरी उत्तर. सर पात्रतेनुसार मोबदला न मिळणे. बेस्ट, क्लिअर आहे. पात्रतेनुसार मोबदला न मिळणे, असे काही उत्तर देत चला काहीतरी वेगळे. रचना सांग बरं. रचना ऑलरेडी जॉबवर आहे. काय होते अनएम्प्लॉयमेंट म्हणजे. ओ पटापट सांगा रे बाबा. रचना ताई सांगा. मला असं वाटतं बिझी आहे कुठंतरी, ठीक आहे. तर उर्वरित भाग जो आहे मी तुम्हाला शिकवतो, ठीक आहे. तुम्ही उत्तरं दिली जी अगदी बरोबर आहे, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण मित्रांनो आता जे आहे ना अनएम्प्लॉयमेंट जे आहे थोडंसं आपण जे समजून घेऊ नेमकं काय होतं तर, ठीक आहे. म्हणजे बेरोजगारी म्हणजे नेमकं काय तर आपण समजून घेऊ. पहा
मित्रांनो बेरोजगारी म्हणजे काय, ठीक आहे. तर तुम्ही उत्तरं दिली ही बरोबर आहे का, तर मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही दिलेली उत्तर अगदी बरोबर आहे. पण मित्रांनो 3 कन्सेप्ट आहे. किती मित्रांनो? 3 कन्सेप्ट आहे, ठीक आहे. एखादा व्यक्ती बेरोजगार आहे, मी काय म्हणतो लक्षात घ्या. एखादा व्यक्ती बेरोजगार आहे याच्या पाठीमागे 3 टर्मिनॉलॉजी आहे, 3 बेसिक कन्सेप्ट आहे. कुठल्या? त्याची रोजगार मिळावा अशी इच्छा आहे. तुषारराव मी काय म्हणतोय, याची काय जो कोणी एक्स पर्सन आहे त्याची की नाही रोजगार मिळावा त्याला अशी तीव्र इच्छा आहे, ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात येत आहे का पहा, ठीक आहे. एखाद्याला की नाही इच्छाच नाहीये काय काम करायची, मी काय म्हणतो लक्षात घ्या, ठीक आहे. एखादा मित्रांनो लक्षात घ्या, क्लिअर आहे का, एखादा पर्सन आहे. ओ माऊली हे सुरू करा बरं चार्जिंग. एखादा मित्रांनो लक्षात घ्या, एखादा व्यक्ती आहे, एखादा पर्सन आहे, क्लिअर आहे. त्याची रोजगार त्याला मिळाला पाहिजे अशी त्याची इच्छाच नाहीये, क्लिअर आहे का. मग त्याला खरंच आपण मित्रांनो जो आहे तो बेरोजगार असं आपण म्हणू का, म्हणजे उदाहरणार्थ लक्षात घ्या, ठीक आहे. उदाहरणार्थ काय झालं, उदाहरणार्थ मित्रांनो एक असं आपण कहू की एक्स नावाचा जो आहे किंवा हा पप्प्या घ्या, हा पहा इथं पप्प्या बसलेला लेखाचा, ठीक आहे. सध्या याला जॉब नीड आहे असं तो म्हणतो, पण आपण सध्या जे याला काय करून टाकू, गायब करून टाकू सध्या, ठीक आहे. एक उदाहरणार्थ आपण घेऊ. हा बप्प्या लेखाचा जो आहे बसलेला आहे, ठीक आहे. याचं ग्रॅज्युएशन झालं, पीजी झालेलं आहे, ठीक आहे. बम दाढी फाडी यानं वाढवलेली आहे, ठीक आहे. आणि बम एकदम जे खतरनाक मूड मध्ये बसलेला आहे, ठीक आहे. आता झालं असं की बाबा हा बम विचार करून आला काय की ठीक आहे लोकांना जे आहे काय प्रत्येकाला वेगवेगळ्या माझ्या मित्रांना जॉब वगैरे लागलेला आहे, ठीक आहे. आणि मी सध्या काय करून आलो, मस्त एन्जॉय करून आलो लाईफ, ठीक आहे. ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे क्लिअर आहे किंवा मित्राच्या लग्नात जा, ह्याच्या लग्नात जा, चायला उन्हाळक्या कर, क्लिअर आहे. असं काहीतरी हा करून आला, ठीक आहे. याच्या मनात नाहीये, काय मनात नाहीये की बाबा मला रोजगार मिळावा. आपण मित्रांनो लक्षात घ्या याला बेरोजगार म्हणू शकत नाही, ठीक आहे. पहिली टर्मिनॉलॉजी क्लिअर आहे का तुम्हाला, पहिलं काय त्याची इच्छा पाहिजे व्यक्तीची, ठीक आहे. मित्रांनो दुसरं पहा काय, प्रचलित वेतन, क्लिअर आहे का. आता प्रचलित वेतन म्हणजे काय, क्लिअर आहे. हा पप्प्या क्लिअर आहे का, याची अशी इच्छा झाली की ठीक आहे बाबा काय पाहिजे मला की नाही रोजगार पाहिजे, क्लिअर आहे. आता रोजगार पाहिजे म्हटल्यानंतर जे हा काय करेल, कुठेतरी जॉब सर्च करेल, क्लिअर आहे का. याला एका ठिकाणी मित्रांनो जॉब जो आहे ना हा मिळाला, क्लिअर आहे का, ठीक आहे. आणि तिथल्या मालकाने याला सांगितलं काय, बाबा क्लिअर आहे का 15,000 रुपये, मी काय म्हणतो लक्षात घ्या, 15,000 रुपये पर मंथ सध्या लय झाले, ठीक आहे. 15,000 रुपये पर मंथ मी तुला जॉब देतो, क्लिअर आहे का, तू कामावर येतं काय, ठीक आहे. आता हा बप्प्या लेखाचा लयच भारी होता, यांनी काय म्हटलं लक्षात घ्या, हे काय म्हणजे ते 15,000 रुपये झालं, मी ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, क्लिअर आहे का. आपल्याला कमीत कमी जे आहे किती पाहिजे, 25,000 पेमेंट जे आहे देत असेल तर मी येतो, क्लिअर आहे का. म्हणजे यांनी याचा जो वेतन आहे यांनी स्वतःच ठरवून टाकलं. मित्रांनो असं नाहीये, क्लिअर आहे का, ठीक आहे. तुम्ही जे काही रेम्युनरेशन किंवा तुम्हाला जे पेमेंट मिळतंय हे तुम्ही ठरवत नसता, क्लिअर आहे का. हा एखाद्या लेवलला म्हणतोय, ठीक आहे. तुमच्याकडे ती पात्रता आहे, क्लिअर आहे का, क्लिअर आहे का. आणि त्या पात्रतेनुसार ऑलरेडी तेवढं पेमेंट त्या समोरचं तुम्हाला कमी देत आहे, क्लिअर आहे का. मग तुम्हाला बोलण्याचा अधिकार डेफिनेटली आहे. पण अशा परिस्थितीमध्ये नाही, याचा अर्थ लक्षात घ्या. प्रचलित वेतन दर जो आहे, नाही कळलं तर तुम्हाला दुसरं उदाहरण सांगू, कुठलं लक्षात घ्या. तुम्ही सगळे कृषी अधिकारी म्हणून झालेले आहात, लागलेला आहात, क्लिअर आहे का. बम तुम्ही खतरनाक पूर्व परीक्षा जी आहे पास केली, क्लिअर आहे का. पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर सुजित कुमारकर सरांना तुम्ही पेढे आणून दिले, सध्या ऑनलाईन भेटणं होत नाही, क्लिअर आहे का. वेगवेगळ्या जिल्ह्यातले तुम्ही आज पार्सलला तुम्ही सगळ्यांना पेढ्याचे पोतेच्या पोते पाठवून दिले माझ्याकडे, ठीक आहे. सर पूर्व परीक्षा जी आम्ही पास झालो बाबा, तुम्ही लय चांगलं टीचिंग केलं, थँक्यू सो मच. आता मुख्य परीक्षेची आम्ही तयारी करतोय, मुख्य परीक्षा लागलो, क्लिअर आहे का. आता जे इंटरव्ह्यू देखील एखादा असं नसून तो झाला, पण आम्ही कृषी अधिकारी पुढच्या 1 वर्षामध्ये लागलो, क्लिअर आहे का. आणि तुम्हाला पार्टी जी आहे तुम्हाला द्यायची तीव्र इच्छा आहे, तुम्ही कधी आमच्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करता तेवढं सांगाल, ठीक आहे. सिनियर आम्ही तुम्हाला घ्यायला वगैरे, गमतीचा भाग सोडून द्या. मित्रांनो विषय असा आहे, कन्सेप्ट काय आहे का, तुम्ही कृषी अधिकारी म्हणून लागलेले आहात, ठीक आहे. आणि गव्हर्नमेंटने सांगितलं की 34,800 रुपये, किती 34,800 रुपये आम्ही तुम्हाला पेमेंट देतो ऍज अ ग्रुप बी चं तेवढं पेमेंट आहे, ठीक आहे. आता मी काय म्हणतो लक्षात घ्या, हे सगळं झालं, क्लिअर आहे का. तो आमचा विशाल काय म्हणते, विशाल झालं, स्नेहल झालं, आरती झालं, हे काय म्हणते, हे म्हणते ते साला तुम्ही 34,000 जे देऊन आले म्हणते हे लय कमी आहे म्हणते, ठीक आहे. आम्ही कृषी अधिकाऱ्याची जी एक परीक्षा पास केली म्हणते, ठीक आहे.
आम्हाला एक कमीत कमी जे आहे कमीत कमी किती 45,000 जे आहे तुम्ही पेमेंट द्या बा. क्लिअर आहे का बा? अशी रिक्वेस्ट कोण केली? या तिघा चौघांनी. गमतीचा भाग चालू आहे बरं, लय सिरियस नका एकदम घेऊ नका, तो पेमेंट तेवढं वाढते, ठीक आहे, काळजी करू नका. पण 45,000 रुपये जे आहेत तुम्ही मागितले एमपीसी वाल्याकडे, काय की ते 34 मध्ये होत नाही, पहिलेच लॉकडाऊन झाला, लय महागाई झालेली आहे, तुम्ही काय करा बा, एक चांगलं पेमेंट जे आहे आम्हाला द्या बा, ठीक आहे. आयोग काय म्हणते? आयोग लय भारी आहे, क्लिअर आहे बा, ठीक आहे. रामचंद्रनं सकाळी सकाळीच पाठवलं काहीतरी. रामचंद्र म्हणते ते सालं ते काही एमपीसी वाला नवीन घोषणा वगैरे केली म्हणते, महत्वाचं काहीतरी पाठवून दिलं म्हणते, ठीक आहे, त्याच्याबद्दल थोडं गायडन्स करा म्हणते. म्हटलं ठीक आहे, गायडन्स करतो. गमतीचा भाग जो आहे हा थोडासा बाजूला ठेवा. या तिघा चौघांनी जे गव्हर्नमेंट मध्ये काय म्हणते, भावांनो तुम्हाला काम करायचं आहे काय? पहिलेच तर एकंदर जे हे काय रोज जलकॅम्पतील पोस्ट आम्ही काढत नाही, त्याच्यात काढल्या, त्याच्यात तुम्ही काय लागले, बरोबर आहे. तुम्ही ते 34 मध्ये काम करायची इच्छा आहे का? तर काम करा, नाही तर भावांनो चालते पण, क्लिअर आहे. दुसरे लोक आहेत आमच्याजवळ अजून, ठीक आहे. गमतीचा भाग जो मित्रांनो बाजूला ठेवा, पण प्रचलित वेतन फार महत्वाचं आहे, क्लिअर आहे का? ठीक आहे. जे ठरलेलं वेतन आहे त्या ठरलेल्या वेतनावर मित्रांनो तुम्हाला काम करावं लागतं. मित्रांनो तिसरं खूप महत्वाचं आहे, शारीरिक आणि मानसिक तुमच्यामध्ये सामर्थ्य पाहिजे. हा फार महत्वाचा मुद्दा आहे, प्रत्येक नोकरीसाठी म्हणतोय मी. काय म्हणतो लक्षात घ्या, प्रत्येक नोकरीसाठी शारीरिक आणि मानसिक जे सामर्थ्य तुमच्यामध्ये हवे असते. मात्र ते कसं लक्षात घ्या, कसं मित्रांनो, तुम्ही कृषी अधिकाऱ्याचा जॉब जर तुम्हाला मिळाला तर आयोग काय म्हणता माहितीये का, मेडिकल सर्टिफिकेट पाठवा. हे लक्षात घ्या रे बाबा. गव्हर्नमेंटचं प्रत्येक मित्रांनो गव्हर्नमेंट जे आहे याचं तुम्हाला जर एखादा जॉब जर मित्रांनो लागत असेल तर नेहमी लक्षात घ्या, तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट जे आहे त्या लोकांना प्रोव्हाइड करावं लागतं त्यांनी दिलेल्या मुदतीच्या आत, क्लिअर आहे का? ठीक आहे. मग तेही गोष्ट महत्वाचं म्हणजे काय झालं, तुमची शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य जे आहे तर 3 गोष्टी खूप महत्वाच्या. काय? एखादा व्यक्ती बेरोजगार आहे, काय म्हणतो मी, एखादा व्यक्ती बेरोजगार आहे केव्हा, क्लिअर आहे का बा, जेव्हा त्याचा रोजगार बरोबर आहे मिळावा अशी त्याची इच्छा नाहीये, क्लिअर आहे का बा, प्रचलित वेतन दरावर मित्रांनो काम करण्याची त्याची इच्छा नाहीये आणि शारीरिक मानसिक सामर्थ्य जे आहे त्याच्यामध्ये नाहीये. मित्रांनो असं लक्षात घ्या, क्लिअर आहे का? ठीक आहे, कन्सेप्ट कळत आहे का? ठीक आहे. म्हणजे साधं सरळ सोपं पहा, एखाद्या व्यक्तीची प्रचंड इच्छा आहे काय की मला रोजगार मिळाला पाहिजे, ठीक आहे. दुसरं, प्रचलित वेतन दरावर देखील मी काम करण्यासाठी तयार आहे, क्लिअर आहे का बा. आणि मित्रांनो तिसरं की शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य देखील माझ्यामध्ये भरपूर आहे, क्लिअर आहे का? मित्रांनो या 3 गोष्टी असूनही, क्लिअर आहे का? ठीक आहे, 3 गोष्टी असूनही मित्रांनो ज्याला रोजगार मिळत नाही, काय मिळत नाही मित्रांनो, ज्याला रोजगार मिळत नाही, क्लिअर आहे का? ठीक आहे, तो मित्रांनो जो आहे हा काय असतो, त्याला आपण बेरोजगार म्हणायचा आहे. कन्सेप्ट कळली का? ठीक आहे, कन्सेप्ट कळलं का? आता मित्रांनो बेरोजगारीची की नाही एकंदर 2 प्रकार आहे. किती प्रकार आहे? फक्त 2 प्रकार आहे, ठीक आहे. पहा इथं दिलेले आहे बेरोजगारीचे 2 प्रकार. कोणते दिले आहे? एक शहरी बेरोजगारी दिलेली आहे, एक ग्रामीण बेरोजगारी दिली आहे, क्लिअर आहे का बा. हा बाबा पहिले एखादा दाढी फाडीची आजकाल फॅशन आहे म्हणून क्लिअर आहे, सुटकेस घेतली आणि चालला फिरून आला लेखाचा शहरांमध्ये, ठीक आहे. याच्यामध्ये सगळे याचे कागदपत्र आहे बा, मी एज्युकेशन वगैरे करून ठेवलेलं आहे, एम ए डीएड आणि जे काय बीएड आणि जे काय एमएससी ऍग्रिकल्चर वगैरे वगैरे सगळं बघ दाढी फाडी एकदम वाढून घेतली एखादा आणि फक्त फिरून आला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, ठीक आहे. आता इकडे एखादा गावातला पोरगा आहे, बरोबर आहे का? ठीक आहे, तो काय करून आला, शेतकरी, बरोबर आहे, शेतीचे काम करून आला. आता ते देखील एक रोजगारीचा प्रकार आहे, क्लिअर आहे का? मित्रांनो दोन्ही ठिकाणी बेरोजगारीचे वेगवेगळे प्रकार मित्रांनो तुम्हाला सापडतात, समजून घ्या, ठीक आहे. पहा मित्रांनो ऍक्च्युली 2 प्रकार आहे. मग शहरी बेरोजगारांमध्ये काय सापडतं तर लक्षात घ्या मित्रांनो, शहरी बेरोजगारीमध्ये तुम्हाला काय सापडतं, पहिलं तुम्हाला सापडतं संरचनात्मक बेरोजगारी. आता संरचनात्मक म्हणजे काय, मी नेहमी तुम्हाला सांगत आलोय, नाव जे आहे ना त्याचं नाव, त्या नावावरनं त्याला कॅल्क्युलेट करायचं. कसं? संरचना, क्लिअर आहे का? म्हणजे मित्रांनो एक विशिष्ट प्रकारचा जो आहे ना काय एक रचना किंवा एक ढाचा, बरोबर आहे का? एक ढाचा. मग त्यांनी असं म्हटलंय संरचना म्हणजे काय, भारतीय अर्थव्यवस्थेची रचना. काय म्हणतोय मी मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्थेची रचना, क्लिअर आहे का? ठीक आहे. म्हणजे मित्रांनो जे आहे तुमचं काय झालं मित्रांनो, त्याला आपण एक संरचना म्हणू, ठीक आहे. मग आता परत लक्षात घ्या मित्रांनो की भारतीय अर्थव्यवस्थेची रचना कशी आहे, क्लिअर आहे का? ठीक आहे.
मग आहे जी काय आहे भारतामध्ये ग्रामीण रोजगार आहे, शहरी रोजगार आहे, क्लिअर आहे का? ठीक आहे, शहरी रोजगारांमधनं मित्रांनो जे मोठ्या प्रमाणात काय वेगवेगळ्या पद्धतीची आहे, क्लिअर आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची रचना आपण जी समजून घेतली होती तुम्हाला आठवते का पहा. याच्यामध्ये काय कृषी क्षेत्रातले लोक पण भरपूर आहे, सेवा क्षेत्रातले बघा, उद्योग क्षेत्रातले पण आहे. ठीक आहे मित्रांनो, या अर्थव्यवस्थेची रचना जी आहे जर आपण पाहिलं तर या रचनेमध्ये तुम्हाला 2 ते 3 महत्वाचे फॅक्टर दिसतात. कुठले रे? पहा, स्टार मार्क करून तुम्हाला एक परिस्थिती नेहमी जाणवते. कुठली? मजुरांची मागणी कमी, क्लिअर आहे का बा? पण पुरवठा मित्रांनो जो आहे ना हा जास्त. मी काय म्हणतो लक्षात घ्या, मागणी जी आहे ना मजुरांची ही काय आहे कमी आहे, क्लिअर आहे का बा? पण पुरवठा इतका जास्त आहे. कन्सेप्ट कळत आहे का? याच्यामुळे जी आहे मित्रांनो ही बेरोजगारी, शहरामध्ये अशी बेरोजगारी तयार झाली. ठीक आहे, आता उदाहरणार्थ पहा, मी तुम्हाला एक इमेज जी आहे ना इथं दाखवलेली आहे. कुठे लक्षात आहे का? पहा थोडस पहा, इथे मित्रांनो एक इमेज तुम्हाला अशी दाखवलेली आहे की एम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट क्लेम, क्लिअर आहे का? ठीक आहे, साधं सरळ सोपं लक्षात घ्या. इथं आपण हा अन जो आहे काउंट टाकला, एम्प्लॉयमेंट क्लेम जर म्हटलं, क्लिअर आहे का? तर असं आपण म्हटलं काय की बाबा फक्त किती आमच्याकडे एक नावाची कंपनी आहे, कोणतं XYZ नावाची एक कंपनी आहे, क्लिअर आहे का? ठीक आहे, या कंपनीनी काय सुरू केलं माहितीये का? एम्प्लॉयमेंट जे आपल्या इथं देणं जे सुरू केलं. ओनली जागा किती आहे तर लक्षात घ्या, फक्त 5 जागा आहे, क्लिअर आहे का? मित्रांनो इथं फक्त 5 जागांसाठीच मित्रांनो काय इथं जाहिरात देण्यात आली आहे. पण मित्रांनो इथं जर तुम्ही पाहाल तर काय हजारो लोक लाईन मध्ये उभे आहे रे. A to K पर्यंत यांची लाईन वेगळी. हे उदाहरणार्थ, क्लिअर आहे का? सांगायचं काय माहितीये का, मजुरांची मागणी कमी आहे, ठीक आहे, ज्यांना एम्प्लॉयमेंट पाहिजे त्यांची संख्या फक्त 5 आहे. पण इथं किती लाईन मध्ये 50 लोक मित्रांनो कमीत कमी उभे आहे. म्हणजे काय झालं, म्हणजे मित्रांनो क्लिअर आहे का? बरं हे याची कारण काय, क्लिअर आहे का? ठीक आहे मित्रांनो, कारणांमध्ये लक्षात घ्या, वाढत्या नागरीकरणामुळे, क्लिअर आहे का? नागरीकरण खूप होतं मित्रांनो आपल्याकडे. ठीक आहे, म्हणजे आपलं जे की मग जसं वैष्णवीने सांगितलं की लिव्हिंग स्टँडर्ड, क्लिअर आहे का? आपलं जे लिव्हिंग स्टँडर्ड आहे, ठीक आहे, हे देखील मित्रांनो जे आहे ना हे एक प्रकारचं वाढलेलं आहे, क्लिअर आहे का? ठीक आहे, कन्सेप्ट कळत आहे का? ठीक आहे, उदाहरणार्थ पहा, प्रत्येकाच्या घरांमध्ये टाईल्स आहे, ठीक आहे, छानपैकी लागलेल्या. आपण काय करतो, ठीक आहे, प्रत्येकच जण आपलं लिव्हिंग अंडरस्टँडिंग मित्रांनो वाढवण्यासाठी प्रयत्न करतो, क्लिअर आहे, कारण की तो एम्प्लॉयमेंट मिळाल्यानंतर तो एक प्रोसेसचा भाग आहे. ठीक आहे, क्लिअर आहे का? आणि या सगळ्या गोष्टींवर अर्थव्यवस्था देखील डिपेंड आहे, क्लिअर मित्रांनो. पण वाढत्या नागरीकरणामुळे वेगवेगळ्या समस्या मित्रांनो या व्हायला लागल्या. श्रमशक्तीच्या वर्गामध्ये मित्रांनो मोठ्या प्रमाणात वाढ व्हायला लागली. ठीक आहे, शहरीकरण झालं, तिथं लोकांना सोयी सुविधा उपलब्ध झाल्या. ठीक आहे, पहा, गावामध्ये एखाद्याची जर शाळा असेल, शाळा कॉलेज जर नसेल तो डेफिनेटली शहरात येतो. ठीक आहे, आणि शहरात आल्यानंतर तो मित्रांनो वेगवेगळ्या काय करून आला माहितीये का, एज्युकेशन घेऊन आला. ठीक आहे, इथं पहा अनुचित शिक्षण प्रणालीमुळे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे, पहा ना, साधं सरळ सोपं, मेजॉरिटी पहा तुम्ही ऍग्रिकल्चर क्षेत्रातले लोक आहात. ठीक आहे, ऍग्रिकल्चरल मध्ये मित्रांनो तुम्ही जे की BSc MSc जी मित्रांनो जी क्लिअर केली, क्लिअर आहे का बा, हे झाल्यानंतर मला खरंच सांगा तुमच्या स्पेसिफिक क्षेत्रामध्ये फार मोठे जॉब अवेलेबल आहे का मित्रांनो? असं नाहीये, क्लिअर आहे का? ठीक आहे, पण तुम्ही जर पाहता ऍग्रिकल्चरल कॉलेजेस भरपूर आहे का, तर लक्षात घ्या ऍग्रिकल्चरल कॉलेज देखील मित्रांनो भरपूर आहे. ठीक आहे, म्हणजे उदाहरणार्थ लक्षात घ्या, आर्ट, कॉमर्स आणि सायन्स याची कॉलेजेस किती आहे? एकट्या अमरावती विद्यापीठामध्ये, क्लिअर आहे का, जवळपास मित्रांनो 5 जिल्ह्यांमध्ये कमीत कमी 450 किती कॉलेजेस आहेत. ठीक आहे, आर्ट, कॉमर्स, सायन्स मित्रांनो. या आर्ट, कॉमर्स, सायन्स मधून जर विद्यार्थी ग्रॅज्युएशन झाला, ठीक आहे, तर मला खरंच सांगा त्या ग्रॅज्युएशनच्या आधारावर त्याला जॉब मिळतो का? नाही, क्लिअर आहे का? ठीक आहे, म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, जे आहे संरचनात्मक बेरोजगारी आहे. कशी? याची एक रचना आहे, क्लिअर आहे का? ठीक आहे, ती अर्थव्यवस्थेची रचना झाली आहे. काय? मागणी कमी, पुरवठा जास्त. बस एवढ्याच 2 गोष्टी ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, काय? मागणी कमी, पुरवठा जास्त. आणि हे जे आहे तुम्ही जे थोडस काढलं, क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? एवढं जरी तुम्ही थोडस जे काढलं तर मला असं काय कन्सेप्ट क्लिअर होईल, समजून. मित्रांनो क्रमांक 2 वर आहे शैक्षणिक बेरोजगारी. त्याचाच जो भाग आम्ही कंटिन्यू करतो, मागच्याच जे की स्टेटमेंट बोललो. पहा, शिक्षण घेऊनही काम न मिळणे. मला असं वाटते कोणीतरी सांगितलं होतं काय की बाबा आमच्याकडे एज्युकेशनल आहे, एज्युकेशनल अनएम्प्लॉयमेंट, क्लिअर आहे का?
शैक्षणिक बेरोजगारी म्हणजे काय? शिक्षण आमच्याकडे भरपूर आहे, हा बप्प्या लेखाचा बाजूला, हा बप्प्या दिसतोय, ठीक आहे, बम विचार करून आला, ठीक आहे, काय माझ्याकडे डिग्री आहे, माझ्याकडे पीजीची डिग्री आहे, बम स्पर्धा परीक्षेचा मी बम अभ्यास केलेला आहे, क्लिअर आहे का? आणि साला मग समोरजून काम कुठलं म्हणून आलं तर हे या प्रकारचे जे मला कामं करावं लागून आले, क्लिअर आहे का? ठीक आहे, किंवा या प्रकारचे मित्रांनो मला जे कामं करावं लागून आले किंवा काय करून आले, आता हे जे एक मला वाटते ब्युटी सलून मध्ये ते पोरगी आणि ब्युटी पार्लर काहीतरी चालू आली, म्हणजे हिने ग्रॅज्युएशन काय केलं, जे काय MSc ऍग्रिकल्चर केलं, क्लिअर आहे का? बम सगळं कॉम्प्युटरचा 2-3 वर्ष बम अभ्यास केला, क्लिअर आहे, आणि शेवटी घरी जे लग्न झाल्यावर काय करलं, एक उदाहरणार्थ बरं ब्युटी पार्लर टाकलं, ब्युटी पार्लर मधून काय करून आले, पेमेंट जे पैसा जे कमवून आले. मित्रांनो काय आहे? शैक्षणिक बेरोजगारी, क्लिअर आहे का? ठीक आहे, शिक्षण भरपूर घेतलं पण त्या तुलनेमध्ये जॉब नाहीये, क्लिअर आहे का? संथ आर्थिक विकास मित्रांनो हे याचं महत्वाचं कारण आहे. आपल्या इथं जे डेव्हलपमेंट चालू आहे ही फार स्लो चालू आहे, ठीक आहे. याला एक जो आहे एक बूस्टर डोस जो आहे मित्रांनो हवा आहे का? मित्रांनो गव्हर्नमेंट तर्फ असा बूस्टर डोस जो आहे ना हा देण्याचा प्रत्येकच गव्हर्नमेंट प्रयत्न करतं, पण मित्रांनो जे आहे ना त्याची जी प्रोसेस आहे, क्लिअर आहे का? ठीक आहे, किंवा त्याची जी पॉलिसी आहे, क्लिअर आहे का? ही पॉलिसी योग्य नसते. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो मी. चायनाचा माल तुमच्या प्रत्येक घरोघरी तुम्हाला सापडतो, ठीक आहे, प्रत्येक घरोघरी सापडतो, ठीक आहे. इवन सध्या जे आपण भेटतोय ऑनलाईन झूम मीटिंगवर, क्लिअर आहे का? जो आपला लॅपटॉप आहे किंवा तुमचा मोबाईल आहे याच्यात जी चार्ज जे बॅटरी आहे मित्रांनो ही नाही म्हटलं तरी चायनाची आहे, ठीक आहे, हे प्रत्येकाला माहित आहे. दुसरं एक स्वाभिमानाची गोष्ट तुम्हाला सांगतो, ठीक आहे, जर तुम्हाला माहित असेल तर स्वाभिमान काय असावा, क्लिअर आहे, ठीक आहे, आत्मनिर्भर काय असावं, ठीक आहे. मित्रांनो खरं एक देश तुम्हाला आठवत असेल त्या देशाचं नाव आहे जपान, क्लिअर आहे का? मित्रांनो जपान किती प्रगत राष्ट्र आहे, क्लिअर आहे. स्टार्टिंगच्या क्लिअर आहे का बा चांगल्या इकॉनॉमिक्स असलेल्या ज्या महत्वाच्या 10 कंट्री आहे, क्लिअर आहे, ज्यांची अर्थव्यवस्था चांगली आहे, क्लिअर आहे का? क्लिअर आहे. यामध्ये क्रमांक मित्रांनो 5वा जो आहे ना हा नेहमी जपानचा असतो, 4था किंवा 5वा. जपानमध्ये एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, मला काय म्हणायची आहे, या जपानवर अमेरिकेनं मित्रांनो जो आहे ना हा हल्ला केला, क्लिअर आहे का बा? आज तुम्हाला खोटं वाटेल, अमेरिकेची साधी सुई, हो मी काम लक्षात घ्या, अमेरिकेनं साधी सुई जरी जपानमध्ये विकायला आली ना तरी तिथले लोक ती सुई घेत नाही, क्लिअर आहे का? मग आता का? मित्रांनो पहा, जपानवर ज्या पद्धतीनं ऍटॉम बॉम्बचा अटॅक झाला, ठीक आहे, क्लिअर आहे, त्यातनं जपान मित्रांनो सावरला आणि त्यांनी शपथ घेतली काय, आम्ही मित्रांनो जे आहे काय उपाशी राहिले तरी चालू पण जपानची सिंगल वस्तू घेणार नाही, क्लिअर आहे का? ठीक आहे, सांगायचं काय, ठीक आहे, असं बूस्टर डोस देण्याचा लोक प्रयत्न खूप करतात अर्थव्यवस्थेला, पण पॉलिसी योग्य नाहीये, क्लिअर आहे का? आणि मग परत याची पण तुम्ही कारण जर पाहिलं मित्रांनो मघाचीच काय सदोष शिक्षण व्यवस्था, क्लिअर आहे का? म्हणजे आपली शिक्षण व्यवस्था दोषासह आहे. तुम्ही ग्रॅज्युएशन पहा कुठलंही, आता मी ऍग्रिकल्चर माहित आहे काय हे थोडंसं वेगळं झालं, ठीक आहे, कारण की ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसमोर जे बोलतो म्हणून. मित्रांनो जनरल जर तुम्ही पाहाल तर ग्रॅज्युएशन तुम्ही काय केलं, मराठी साहित्यामध्ये ग्रॅज्युएशन केलं, मराठी साहित्यामध्ये तुम्ही MA केलं. मला खरं सांगा MA मराठी साहित्यवाला जो विद्यार्थी आहे मित्रांनो त्याला विशेष म्हणतोय, ठीक आहे, असं काही जॉब वगैरे जो आहे हा अवेलेबल आहे का? मित्रांनो लक्षात घ्या, असा जॉब वगैरे अवेलेबल जो आहे सर्वसाधारणतः नाही आहे, क्लिअर आहे का? मग तांत्रिक शिक्षणाचा अभाव खूप महत्वाचा, क्लिअर आहे. आपल्याला टेक्निकल एज्युकेशनच मित्रांनो जे आहे दिलं नाही आणि दुसरं काय दिल्यानंतर मित्रांनो रुचलं नाही, ठीक आहे. आज मित्रांनो जर तुम्ही पाहाल तुम्हाला खोटं वाटेल, क्लिअर आहे का? 11वी आर्ट सायन्स कॉमर्स, क्लिअर आहे का? हे 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 11वी नाही, हा आपण 11वी घेऊ, 11वी मित्रांनो किंवा 12वी, क्लिअर आहे का? आर्ट सायन्स कॉमर्स कडं जवळपास आज जर तुम्ही पाहाल 11वीच्या जवळपास 30,000 सीट मित्रांनो काय माहिती आहे का एज्युकेशनच्या वॅकंट आहे शाळेमधल्या. मग हे विद्यार्थी गेले कुठं मित्रांनो? हे विद्यार्थी गेले ITI, क्लिअर आहे का? हे माहिती आहे का सांगा तुम्हाला? डेफिनेटली माहिती आहे काय ITI, क्लिअर आहे. आमच्या अमरावतीमध्ये ITIच्या ज्या ऍडमिशन आहे फुल झाल्या, क्लिअर आहे का? ठीक आहे, कारण की त्या विद्यार्थ्यांना आजकाल कळत आहे की बाबा टेक्निकल एज्युकेशन असलं तर आपण जे काहीतरी पैसे आपल्याला मिळते आपण खाली बसत नाही, ठीक आहे. मग ही शैक्षणिक बेरोजगारी झाली. नेक्स्ट कमी प्रतीची बेरोजगारी, त्यालाच कंटिन्यू करतोय, क्लिअर आहे का? कोणीतरी आपल्याला सांगितलं होतं काय की आपण पात्रता असूनही जे आहे तुम्हाला काम मिळत नाही, क्लिअर आहे का? ठीक आहे,
किंवा इच्छित क्षमतेपेक्षा कमी क्षमतेचं मित्रांनो जे तुम्हाला काय करावं लागतं, बरेच वेळा काम करावं लागतं. ठीक आहे मित्रांनो, चित्राच्या माध्यमातून उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगतोय, इच्छित क्षमतेपेक्षा कमी क्षमतेचं काम. उदाहरणार्थ लक्षात घ्या, शिक्षण घेत असताना एमएड तुमच्याकडे आहे. हे ओरिजिनल उदाहरण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. अमरावतीत एक चांगलं कॉलेज आहे. ठीक आहे, या चांगल्या प्रतिथयश कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये मित्रांनो मी एकदा बसलो. या कॅन्टीन मध्ये जे आहे पाहिलं की एक जो वेटर आहे, क्लिअर आहे, इथं तुम्हाला वेटर दिलेला आहे. ठीक आहे, हे असं चित्र भेटलं म्हणून. ठीक आहे, एक वेटर मित्रांनो कॅन्टीन मध्ये आला, क्लिअर आहे का, त्यांनी आमची ऑर्डर घेतली, जे काय असं नसल, आम्ही चहा जो नाश्ता जो हा केला, क्लिअर आहे का. आणि मित्रांनो जे आहे काय, तिथून सहज जो आहे ना एक जे झलक जे मित्रांनो त्याच वेटर कडे पाहिली, हा सायमल्टेनियसली त्या कॅन्टीन मध्ये वेटरचं काम करत होता. आणि तिथंच मित्रांनो जो आहे तो काय करत होता लक्षात घ्या, भांडे धुण्याचं देखील काम करत होता. आता विषय जो आहे आम्ही सहज त्याला विचारलं, क्लिअर आहे, सहज त्याला विचारलं. जवळपास एक 35 ते 40 गटातला मित्रांनो तो युवक होता. ठीक आहे, 35 ते 40चा, क्लिअर आहे का. आणि त्यांनी बोलण्याची भाषा वगैरे अगदी छान होती. ठीक आहे, आम्ही त्याला विचारलं, का रे बाबा तुझं एज्युकेशन वगैरे काय झालंय, क्लिअर आहे, समवयस्क वाटला म्हणून विचारलं. ठीक आहे, की म्हटलं तू हे असेच काम करतो का, एज्युकेशन वगैरे घेत नाही का. साला आम्हालाच धक्का बसला. ठीक आहे, तो काय म्हणे, सर मी ज्या कॅन्टीन मध्ये काम करतोय म्हणे, मी त्याच कॅन्टीनचा विद्यार्थी आहे म्हणे, आणि माझं जवळपास डबल एमए जे आहे हे एका विषयात जे झालेलं आहे म्हणे. पण दुर्दैवानं तुम्हा लोकांनी माहिती आहे म्हणे की जॉब अवेलेबल नाहीये. स्पर्धा परीक्षेची मी तयारी जी आहे, मला बरेच लोक असं म्हणे की स्पर्धा परीक्षेची तयारी कर, पण बरेच वेळा मी पाहिलं म्हणे की त्यात देखील यश मिळत नाही. क्लिअर आहे का. 2 वर्ष मी ते पण केलं म्हणे, पण ठीक आहे म्हणे, पण आज मी इथं वेटरचा जॉब करून आलो म्हणे. किती, तर फक्त मित्रांनो 3,500 रुपये महिना. कन्सेप्ट कळत आहे का. त्या पोरगा मित्रांनो तो डबल एमए आला, त्याच्यात तो इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी होता. क्लिअर आहे का. ठीक आहे, क्लिअर आहे. त्याच्यानंतर मला वाटतं त्यांनी काहीतरी पॉलिटिकल सायन्स ह्याच्यात एक एमए केलं होतं. क्लिअर आहे का. ठीक आहे, असं डबल एमए असलेला विद्यार्थी मित्रांनो खरंच, क्लिअर आहे, जो लेक्चरशिप कडे जो यायला पाहिजे होता, त्यांनी लेक्चरशिप करायला पाहिजे होती, मित्रांनो तो वेटरचं काम करत होता. म्हणजे काय, इच्छित क्षमतेपेक्षा कमी क्षमतेचं काम करावं लागतंय. म्हणून मित्रांनो याला कमी प्रतीची बेरोजगारी म्हणताय, शहरामध्ये मित्रांनो आढळतं. ठीक आहे, नेक्स्ट 4 मार्क, चौथी बेरोजगारी पहा, घर्षणात्मक बेरोजगारी. घर्षण म्हणजे तुम्ही पाहिलाय का. ठीक आहे, साधं सरळ सोपं पहा, थंडी वाजून आली, क्लिअर आहे, आपण 2 हात घेतो. ठीक आहे, आणि हे एकमेकांवर मित्रांनो जे असं घर्षण करतो. ठीक आहे, हे तुम्हाला माहित आहे. हा शब्द तुम्ही पहा कुठं ऐकला, गाडीचा जो टायर आहे, क्लिअर आहे, आणि रोड आहे, याच्यामध्ये फ्रिक्शनल होतं, म्हणजे काय होतं, घर्षण होतं. ठीक आहे, म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, याला फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट असं देखील म्हणतात, घर्षणात्मक बेरोजगारी. ठीक आहे, आता हे काय आहे मित्रांनो, थोडस लक्षात घ्या. पहा, बाजारातील मागणी, त्यानंतर पुरवठा, त्यानंतर तंत्रज्ञान, त्यानंतर कौशल्य इत्यादी अनेक कारणांमुळे उत्पादन तंत्रामध्ये अमूलाग्र बदल होतो. काय होता मित्रांनो, अमूलाग्र बदल होता. ठीक आहे, आणि बदललेल्या तंत्रज्ञानामुळे कार्यकारी गटाच्या उत्पादन तंत्रात देखील बदल होतो. म्हणून मित्रांनो मागणीत देखील बदल होतो. क्लिअर आहे का. नाही कळलं असेल तर उदाहरण आहे आपल्यासाठी, पहा. तुम्हाला हा मोबाईल दिसतोय का मित्रांनो, हा मोबाईल नोकियाचा होता. क्लिअर आहे का. ठीक आहे, नोकिया कंपनी अशी आहे, क्लिअर आहे, जी सध्या आउटडेटेड कंपनी आहे असं म्हणतात. ठीक आहे, पण मित्रांनो थोडस जर तुम्ही पाहाल 1900च्या कालखंडामध्ये, क्लिअर, मग मी जास्त नाही, 1900 कशाला, मी 2001चा कालखंड घेतो किंवा 2002चा घेतो. ठीक आहे मित्रांनो, 2000 मध्ये जर तुम्ही पाहाल तर मोबाईल अशा प्रकारचे होते. ठीक आहे, असे बटनांचे होते. क्लिअर आहे का. ठीक आहे, या बटनांचे असे होते, टुकटुक टुकटुक काहीतरी करावं लागत होतं, आणि ते बटन आपण मोबाईल नंबर जो तो लावा लागत होता. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या, नोकियाचा हा मोबाईल सगळ्यात बेस्ट मोबाईल होता तुमच्या माहितीसाठी. का, याची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर मित्रांनो 4 दिवस कंटिन्यू चालत होती. क्लिअर आहे, अशी चांगली बॅटरी होती. ठीक आहे, आणि मित्रांनो लक्षात घ्या, ठीक आहे, अर्थात त्याच्यावर काम देखील तेवढं जास्त नव्हतं. ठीक आहे, हे फक्त टुकटुक करणे, ज्याला फोन लावायचा तो फोन मित्रांनो बोलणे. क्लिअर. आता याच्यामध्ये काय झालं मित्रांनो, क्लिअर आहे का. आज तुम्ही मला खरं सांगा, आज असे बटनांचे मोबाईल आहे का मित्रांनो, नाही. क्लिअर आहे का. कारण की मोठ्या प्रमाणात काय होणार, मागणीत बदल होत आहे, मागणीत बदल झाला म्हणून पुरवठ्यात बदल होत आहे. क्लिअर आहे,
हा. आणि तंत्रज्ञानामध्ये बदल होत आहे, कौशल्यामध्ये बदल होत आहे. कसं मित्रांनो, असं म्हणतात कर लो दुनिया मुठ्ठी में. क्लिअर आहे का? म्हणजे काय रे, साधं सर्व सोपं लक्षात घ्या. मी काय म्हणतो थोडस लक्षात घ्या. हल्ली स्मार्टफोन आले. कसे? हे पण तुम्हाला स्मार्टफोन दिसून आले इथे. ठीक आहे. म्हणजे काय, एकाच स्मार्टफोनवर तुम्हाला गाणे ऐकायला मिळतात. क्लिअर आहे? तुमचं टीव्हीचं रिमोट देखील त्याच्यात. हो, टीव्हीचे रिमोट देखील मित्रांनो मोबाईल मध्ये आले. क्लिअर आहे का? त्याच्यानंतर काय, तुम्हाला वायफाय तुम्हाला मिळतं, तुमचं लोकेशन माहित पडतं, तुम्ही लोकांशी कॉन्टॅक्ट करू शकता, बारकोडचा स्कॅन दिलेला आहे. क्लिअर आहे? स्मार्ट व्ह्यू तुम्हाला दिलेला आहे. क्लिअर आहे का? त्याच्यानंतर मेसेज. मित्रांनो, फक्त टच जरी केलं तर ते अप्लिकेशन ओपन होतं. क्लिअर आहे? आणि तिथून तुम्ही सगळे व्यवहार मित्रांनो करू शकता. सांगायचं आहे की कुठं तो बटनांचा मोबाईल 2000 मध्ये आणि आफ्टर 20 इयर 2020 मध्ये मित्रांनो लक्षात घ्या अपग्रेडेड मोबाईल आहे. क्लिअर आहे का? त्या मोबाईलवर तुम्ही कितीतरी मोठ्या पद्धतीने चांगलं स्मार्ट काम करू शकता. ठीक आहे. झालं काय मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त विषय असा की नाही, मागणीमध्ये बदल झाला. काय मागणीत बदल झाला? मागणीमध्ये बदल असा झाला की आता जे ही कशाची मागणी होत आहे? स्मार्टफोनची होत आहे. मग खरं सांगा, हे जे कन्सेप्ट काय आहे पहा, हे जे मोबाईल बनवणारे लोक होते. क्लिअर आहे पहा, किंवा स्वतः दस्तूर खुद्द कंपनी, नोकिया कंपनीचं उदाहरण देतोय मित्रांनो, ही आउटडेटेड कंपनी झाली. क्लिअर आहे पहा. ठीक आहे. हीच अस्तित्वासाठी झगडत होती. का? कारण की आहे मागणीमध्ये बदल झालाय, पुरवठ्यात लोकांना बदल केला, कौशल्य बदलले होते. ठीक आहे. म्हणून यांनी काय केलं, यांच्या कार्यकारी गटाचं जे उत्पादन होतं, जे की इथले जे लोक होते, इथले जे मित्रांनो, यांनी काय केलं, स्वतःच्या मोबाईलला अपग्रेडच नाही केलं. क्लिअर आहे का? आणि म्हणून मित्रांनो जे आहे काय, असं घर्षणात्मक बेरोजगारी देखील मित्रांनो काय मिळते आपल्या याच्यात जे आहे काय अर्थव्यवस्थेमध्ये मित्रांनो पाहायला मिळते. ही एक प्रकारची शहरी बेरोजगारी आहे. ठीक आहे. हे एक उदाहरण दिलं, असे अनेक उदाहरण देता येते. मी काय म्हणतो लक्षात घ्या, अजूनही तुम्ही शेतकरी लोक आहात, तुम्हाला माहिती आहे आपल्या इकडे शेती जी आहे ना पारंपरिक पद्धतीने केलं जात आहे. क्लिअर आहे. आजही तुम्हाला असं वाटतंय का, पण अमेरिकेत जर तुम्ही पाहाल, तुम्हाला खोटं वाटेल, पहा भारत आणि अमेरिकेची तुलना जर केली तर भारतात कमीत कमी आजही 70% जनता मित्रांनो किती कृषी व्यवस्थेवर नाही म्हटलं तरी डायरेक्टली इनडायरेक्टली अवेलेबल आहे. ठीक आहे मित्रांनो, हीच अमेरिकेमध्ये जर गेले तर फक्त 4% लोक तुमच्या माहितीसाठी, आणि या 4%ची विशेष काळजी अमेरिका घेते आणि त्याच्यावर तो पर्सेंटेज मित्रांनो जाऊ पण देत नाही. क्लिअर आहे. सांगायचं उद्दिष्ट काय आहे की 4% लोक जरी शेती करत असले तरी अमेरिकेला पुरल एवढं ते लोक जे आहे काय अत्याधुनिक साधनांच्या वापरात मित्रांनो जे आहे काय अपग्रेड होत आहे. क्लिअर आहे का? ठीक आहे. चला, मला असं वाटतं थोडं समोर जाऊ मित्रांनो. चक्रीय बेरोजगारी. आता चक्रीय म्हणजे काय पहा, एक चक्र असतं. क्लिअर आहे. हे चक्र तुमच्या समोर दिलंय. हे चक्र कसं असतं रे मित्रांनो, लक्षात घ्या, हे चक्र जे आहे कधीतरी जे आहे काय असतं, कन्सेप्ट काय आहे पहा, अर्थव्यवस्था जी आहे काय असते पीक पिरियडवर असते. क्लिअर आहे का? एका चांगल्या व्यवस्थेवर असते. ठीक आहे. पण लॉकडाऊन लागलं, लॉकडाऊन मध्ये मित्रांनो लक्षात घ्या, ही अर्थव्यवस्था जी आहे ही डाऊन मध्ये आली. बरोबर आहे. म्हणजे तेजी आणि मंदी. बरोबर आहे. तेजी म्हणजे काय पहा, शेअर मार्केट काळ वाढला. कशामुळं? लक्षात घ्या, लक्षात घ्या, भारतात तुम्ही ऐकता की नाही मला माहित नाही. ठीक आहे. हा सगळा करंट अफेअरचा विषय आहे. ठीक आहे. कुठला? इकॉनॉमिक्स. काल जो आहे मित्रांनो, जो काल सोमवार होता. क्लिअर आहे. नवीन वर्ष रविवार, त्याच्यामुळे नवीन वर्षामध्ये सोमवार काल होता. ठीक आहे मित्रांनो. पहा, जो अर्थव्यवस्था शेअर मार्केट दणकन वाढलं. का वाढलं मित्रांनो? लक्षात घ्या, कारण कोविड जो आहे, कोरोना आपला जो आहे, या कोरोनावर मित्रांनो काय आलं रे, लस जी आहे ही भारताने ऍक्सेप्ट केली, ती तयार झाली. लसीकरण कार्यक्रम आपल्या इथं लवकर सुरू होणार आहे आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला चांगला बूम मिळाला. अर्थव्यवस्था जे मित्रांनो जे हे तुमचे जे सेन्सेक्स जे आहे क्लिअर आहे का, तो मित्रांनो वाढला लगेच. ठीक आहे. काय झालं? क्लिअर आहे. लॉकडाऊन मध्ये अर्थव्यवस्था थंड होती, थंड नव्हती, बंद होती म्हणतोय मी. तुम्हाला खोटं वाटतं. ठीक आहे. म्हणजे आम्ही ज्या विचार करा, शेतकऱ्यांच्या मुळे क्लिअर आहे, लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांनी जे आहे अर्थव्यवस्था मित्रांनो काय आपली जी आहे काय सांभाळून घेतली. क्लिअर आहे का? ठीक आहे. पण लक्षात घ्या, तेजी मंदीचं चक्र आलटून पालटून कंटिन्यू मित्रांनो सुरू असतं. तेजी असताना मागणी असल्यामुळे उत्पादन क्षेत्राची वाढ होऊन मित्रांनो रोजगार जो आहे उपलब्ध होतो. मात्र मंदीच्या काळात मित्रांनो काय होतं? बेरोजगारी निर्माण होते. ठीक आहे. लॉकडाऊनचा कालावधी पहा, किती लाखो लोकांचा रोजगार गेला. ठीक आहे. तुम्हाला तर मी याच्या आधी पण सांगितलं. ठीक आहे.
तुम्हाला बाकीच्यांसाठी लॉकडाऊन अजूनही जे आहे हे काय मोकळं आहे, पण आमच्यासाठी अजूनही लॉकडाऊन कंटिन्यू आहे. ऑफलाईन क्लासेसला परवानगी अजून भेटलेली नाहीये. क्लिअर आहे का? म्हणजे तुम्हाला खोटं वाटून मागे पण बोललो फेब्रुवारी. क्लिअर आहे का? जास्तीत जास्त 22 मार्च पासून लॉकडाऊन लागलं. ठीक आहे, आम्हाला 15 मार्च पासूनच सगळं जे बंद करावं लागलं. 15 मार्च ते लक्षात घ्या 18 ऑगस्ट. क्लिअर आहे का? म्हणजे काय, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट 6 महिने आम्ही मित्रांनो खाली होतो. क्लिअर आहे, 1 रुपये देखील इन्कम नव्हतं. क्लिअर आहे का? पण ठीक आहे, त्याच्यानंतर ऑनलाईन क्लासेस झाले, इन्कम वाढलं. काय सुरू झाली, चक्रीय बेरोजगारी आहे. क्लिअर आहे का? ठीक आहे, चला समोर जो मित्रांनो इथपर्यंत जो भाग आपण पाहिला हा काय पाहिला लक्षात घ्या. आजच्या लेक्चरला एवढंच आपण जे पाहतोय शहरी बेरोजगारी मित्रांनो समजून घेतली. यामध्ये जर तुम्हाला काही कोणाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारा. उर्वरित ग्रामीण बेरोजगारीचा भाग आपण उद्या पाहतोय. फटाकन चला, मला असं म्हणायचं आहे जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल, काही कोणाला कळलं नसेल तर म्हणतोय तुम्ही मला विचारा, अदरवाईज जे मी थांबतो. आज थोडंसं लहान चॅप्टर एक घेतलं. ठीक आहे, मग बॅच देखील थोडी उशिरा सुरू झाली. कंटिन्यू केली असती पण मला थोडंसं काम आहे, बाकी काही. चला, मला एक जो आहे एक हे टाकलं होतं कोणतरी काय की त्याला काय म्हणते, एक रामचंद्रनी मला वाटतं सकाळी सकाळी जे मला माहित होतं ते म्हणजे ऍक्च्युली रात्री आम्हाला ती इन्फॉर्मेशन आलेली होती, माझ्यापर्यंत अपडेट आली होती. ठीक आहे, साधं सरळ सोपं त्या अपडेटवर असं विशेष व्हिडिओ बनवावा असं काही नाही आहे त्याच्यात. ठीक आहे, काय होतं माहितीये का, मराठा आरक्षण आपल्या इथं चालू आहे. विशेष आर्थिक मागासवर्गासाठी जे आरक्षण आपल्या इथं जे देण्यात आलं होतं. ठीक आहे, तर तो एक महत्वाचा भाग जो आहे मित्रांनो होता. ठीक आहे, तर तुमचा तर काही संबंध नसते. म्हणजे तुम्ही जर त्या 3 ते 4 परीक्षांच्या पैकी एखादा फॉर्म जर तुम्ही भरला असेल, मी काय म्हणतो थोडंसं लक्षात घ्या. मला असं वाटतं त्याच्यात जे असं स्पष्टपणे म्हणण्यात आलंय की सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा राज्यसेवा, त्यानंतर दुय्यम सेवा राजपत्रित अधिकारी. क्लिअर आहे, 2020. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020. क्लिअर आहे का? तर या परीक्षांसाठी जर तुम्ही असाल, क्लिअर आहे का, तर तुम्ही जे आहे काय करायचं माहिती का, तुमचं आर्थिक मागासवर्गीयांमध्ये जे ओपनचे लोक होते मराठा समाजातले, क्लिअर आहे, त्यांना यांनी आरक्षण जे आहे कंटिन्यू जे अजूनही ठेवलेलं आहे, कारण की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांवर. क्लिअर आहे, अजून त्याचा फायनल निकाल यायचा आहे. क्लिअर आहे का? पण यांनी ऍज युज्युअल जे आहे काय त्यामध्ये आरक्षण जे ठेवलेलं आहे. ठीक आहे, अशा लोकांनी मला वाटतं ते सुविधा उपलब्ध देतात. 5 जानेवारी पासून म्हणजे आजपासून काहीतरी पुढचे 15 पासून पुढचे 10 दिवस तुम्हाला तो तेवढा चेंज करायचा. ठीक आहे, तर मला असं वाटतं त्याचं विशेष तुम्हाला सध्या काही काम नाही. ठीक आहे, चला, तुम्हाला लोकांना अजून काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा, अदरवाईज मी थांबतो. चला, कुणाला काही अजून बोलायचं असेल तर मला सांगा, विचारा. नाही, तुमचा पेपर मला असं वाटतं झालेला आहे. ठीक आहे, तर पेपरचा अनालिसिस तो आहे जो आज संध्याकाळच्या लेक्चरला समजून सांगेल. ठीक आहे, चला थांबतो. थँक्यू सो मच.